सोलापूर जिल्ह्यातील कामती खुर्द तालुका मोहोळ येथे शेतीच्या वादातून झालेल्या जुन्या वादाचं पर्यावसन खुनात झालं असून मयताची भाऊजाई सुरेखा शिंदे यांनी डोळ्यात चटणी टाकून मयतास खाली पाडलं व दोघा पुतण्यांनी आपल्या चुलत्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर डोक्यावर वार करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना कामती खुर्द तालुका मोहोळ येथे सोमवार दिनांक 23 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास घडले। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार मयत संजय नागनाथ शिंदे वय वर्षे 53 व सतीश नागनाथ शिंदे वय वर्षे 56 या दोन सख्या भावांची कामती खुर्द तालुका मोहोळ येथे शेतजमीन आहे। या दोघांमध्ये शेतीच्या वाटणीवरून बऱ्याच वर्षापासून वाद होता। त्यांच्या शेतीचा वाद न्यायालयात चालू होता। 4 महिन्यापूर्वी शेतातील विहिरीतील गाळ काढताना यांच्यामध्ये जोराचं भांडण झालं होतं। सततच्या भांडणामुळे या दोन कुटुंबाचा वाद विकोपाला गेला होता। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। सोमवार दिनांक 23 रोजी मयत संजय शिंदे हा गावातील जारचं पाणी घेऊन घरी वस्तीजवळ जात असताना डाळिंबाच्या बागेमध्ये दबा धरून बसलेली सुरेखा सतीश शिंदे हिनं मयताच्या डोळ्यात चटणी टाकून खाली पाडलं व रणजित सतीश शिंदे वय वर्षे 25 व रितेश सतीश शिंदे वय वर्षे 23 यांनी चुलत्याचा धारदार शस्त्रानं वार करून खून केला आणि पसार झाले। घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवराज जकीकोरे, अनंत दीक्षित, पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश वाघमारे जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवराज जकीकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी 4 पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत।